सगळ्यात कमी किमतीचा. शाहिद भाऊ, तुम्ही पण लक्ष देऊन ऐका, इकडे तिकडे जाऊ नका. आणि मंडळी तुम्ही पण जाऊ नका कुठं. सगळ्यात कमी किमतीचा रो हाऊस. खरं बोलतो मी, खोटं बोलणार नाही. शाहिद भाऊ, तुम्ही कॅल्क्युलेशन करून तुम्हीच बोलले बरोबर ना. 450 स्क्वेअर फीटचं 450 स्क्वेअर फीटचं बांधकाम असणार आहे. 1600 रेट असणार आहे आणि 7,20,000 जे टायटल मध्ये दिलं, जे बोर्ड वरती दाखवलेलं आहे, त्याच रेट मध्ये तुम्हाला रो हाऊस भेटणार आहे 7,20,000 मध्ये. मंडळी, एक प्लीज एक रिक्वेस्ट आहे, आजचा तरी व्हिडिओ आहे ना, तुम्ही बघा, संपूर्ण माहिती घ्या. कारण की ही माहिती जी असणार आहे ही तुमच्यासाठीच असणार आहे. आम्ही तर घेतलं आणि तुमचीच माहिती असणार आहे. तुमची माहिती म्हणजे तुमच्याच घराची माहिती असणार आहे. शाहिद भाऊ डबल बोलतात हो. पण मंडळी, हा व्हिडिओ जो असणार आहे खूपच कामाचा असणार. बघा, शाहिद भाऊचं काम चालूच इथं काही ना काय हे करायचं. तुम्ही तसं करू नका ह्यांच्यासारखं. तुम्ही व्हिडिओ आरामशीर बघा. हे 7,20,000च्या घराबद्दल, रो हाऊस बद्दल जाणून घेणार नाही का? हे कुठं आहे, कुठल्या लोकेशनला आहे, बँक लोन होणार का नाही, कसं काय, किती जमीन असणार आहे, आणि लोकेशन, मेन लोकेशन आपल्याला बघायला पाहिजे का नाही, काय सुविधा आहेत, काय काय हॉस्पिटल आहे का, मार्केट आहे का, बस स्टॉप आहे का, शाळा आहेत का, पाणी कॉलेजेस आहेत का, सगळं काही, ड्रेनेज लाईन आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या निदर्शनामध्ये आम्ही आणणार आहे. तर आतापासून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, आणि हा जो व्हिडिओ आहे हे आणि संपूर्ण बघायला पाहिजे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे, जय जय पुणे. मंडळी, पुन्हा एकदा एक सेपरेट तुमच्यासाठी जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. मंडळी, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे तर आपण करतच राहणार आणि करायला पण पाहिजे. कारण की आपण आज महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये राहिला बरोबर. आणि मी जिथं बसलेलं आहे हे पुणे एअरपोर्ट रोड, एवढा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ATM शेजारी आपले एक स्वातंत्र्य ऑफिस आहे. आणि इथं स्वतंत्रपणे बोलायचा आम्हाला अधिकार आहे. तुम्हाला पण आहे, तुम्हाला पण ऐकायचा अधिकार आहे. पण बरेचसे लोक हा व्हिडिओ समज नाही बघणार, नंबर साठी खाली बघणार, इथं बघणार, फॉरवर्ड करून बघणार. आम्ही नंबर देणार आहे, आम्ही डिटेल देणार आहे. या रो हाऊस बद्दल आम्ही चर्चा करणार आहे आणि ह्या रो हाऊस बद्दल चर्चा करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. आम्ही ते रिकामे टेकडं, भिंत वगैरे ते दाखवत बसत नाही, उगीच टाइमपास करत नाही. आम्हाला एकच धास्ती असती की आम्ही जे काय बोलावे सत्य बोलावे, कारण की हजारो लाखो लोक बघणार आहे. तर मंडळी, अजून एक सांगतो की आमचा हा व्हिडिओ बघा, ह्या लोकांसाठी तुम्हाला हे करायलाच लागणार आहे. शाहिद भाऊ, या लोकांसाठीच तुम्हाला हे जे आहे हे तुम्हाला मेसेज करायला लागणार आहे की तुम्ही आमचा हा जो व्हिडिओ आहे कुठल्या लोकेशन वरून बघतात, कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघतात, कुठल्या राज्यातून किंवा भारताच्या बाहेरून बघत असाल तर मेसेज करा. कारण की जे लोक आम्हाला रिकामं समजतात किंवा त्यांना असं वाटतं की हे लोक खोटं बोलतात, 7,20,000ला भेटूच शकत नाही 1 BHK 450 स्क्वेअर फीटचा रो हाऊस, तर त्या लोकांना काय माहिती की गरीबाचे काय स्वप्न असतात, गरीबाच्या मनामध्ये काय चालू असतो. आणि हेच असे दलाल लोक जे आहे, रिकामे टेकडे लोक, आमच्या सारखे जे सत्य बोलणारे, त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही आमचा आवाज दाबणार नाही, आम्ही सांगणार, आम्ही प्रचार करणार. कारण की आम्हाला माहिती हे सिस्टम काय आहे, स्क्वेअर फीट आम्ही जे देतो ते कसं काय देतो, काय देऊ राहिलेले. आणि तुम्ही पण कॅल्क्युलेटर घेऊन बसले तर तुम्हाला पण संपूर्ण डिटेल कळणार आहे. बांधकाम 1200, 1250चं पण असू शकतो, पण आपण चांगल्या दर्जेचा बांधकाम तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. त्याच्यामध्ये प्लंबिंगचं काम असणार आहे, कार्पेंटर म्हणजे सुतारचं काम असणार आहे, टाइल्स मेकरचा म्हणजे टाइल्स असणार आहे, किचनचा कडप्पा असणार आहे,
सेप्टिक टँक असणार आहे त्याच्यामध्ये, सगळ्या काय गोष्टी तुम्हाला ह्या 1600च्या रेट मध्ये चांगल्या दर्जाचं कंस्ट्रक्शन, एक बैठी घर 450 स्क्वेअर फीटचं रो हाऊस, जे आपले नातेवाईक असू द्या किंवा आपले मित्रमंडळी असू द्या, आपल्याला हे लोक वाढून चाडून बोलतात की आम्ही 50 लाख रुपये, 25 लाख रुपये, 30 लाख रुपये खर्च केले हे बैठी घर बनवायला, आणि आपल्या मनामध्ये जो घराचा जो प्रयत्न चालू असतो त्याच्यावर हे लोक पाणी टाकतात, पाणी टाकून देतात. आपलं आपल्या खच्ची होऊन जातं, खच्ची आपलं होऊन budget जातं. बसत नाही. बजेट बसत नाही कुठून का? आणायचे 50 नाही, लाख, नाही, का 55 लाख. का का बजेट बसत नाही? कशासाठी बजेट बसत नाही? की कारण की आपण त्या लोकांचं आपण ऐकलं आणि आपल्या मनामध्ये जे होतं जागृत की आपल्याला घर बांधायचंय, जागा खरेदी करायची, आणि एक एक लोक असे पण आहे शाहीद भाऊ की ते लोक म्हणतात नको नको जागा खरेदी करायला, हे लोक ते लोक फसवणार. आता फसवणारे कोण असतात, कसं काय फसवतात ते लोक, ते आपल्याला ते दिसत नाही. का दिसत नाही माहिती का? बघा, आमच्यासारखे सत्य सांगणारे लोकांचे व्हिडिओ कमी असतात. आपण बघत नाही, आपण विचार पण करत नाही की हे लोक किती टाइम देऊ राहिलेले, आणि हे लोक रिक्वेस्ट करू राहिले की व्हिडिओ बघा, माहिती घ्या, माहिती बघा. एवढे आमचे बघणारे, एवढे सबस्क्रायबर आहे, तर ते खोटं बोलल्यामुळं आम्हाला जॉईन झाले का? आमचा व्हॉट्सअपचा ग्रुपचा लिंक पण दिलेला आहे, तुम्ही थेट आमच्या ग्रुपला पण जॉईन होऊ शकतात. शाहीद भाऊचा नंबर असणार आहे, माझा नंबर असणार आहे. माझा नंबर जो आहे तुमच्यासाठी मी देतो, पण हा नंबर जो आहे वेगळ्या कारणामुळे देऊ राहिलेले आहे. बरेचसे लोक जे आहे बघा, इथूनच सुरुवात होती की आपलं जुनं घर विकायचं असेल. आता 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, आपण खूप प्रयत्न केले, आपण एवढे प्रयत्न केलं की इथं दिलं पैसे, तिथं दिले पैसे, पण आपली जाहिरात नीट लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही. हे एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आता काय प्रॉब्लेम झाला माहिती का तुम्हाला? शाहीद भाऊचा मोबाईल वाजतच राहतो. शाहीद भाऊ त्याला सायलेंट करा. अहो काय बोलायचं, शाहीद भाऊला कॉल एवढे चालू आहे की विचारू नका. पण कॉलवरून मला आठवलं की तुम्ही मला कॉल करू शकत नाही, मला मेसेज करा की तुमचं जुनं घर पुण्यामध्ये विकायचंय, जागा विकायची आहे. जागा म्हणजे प्लॉट विकायचा असेल, म्हणजे अहो घेतला असेल तुम्ही 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, आज झाडाला आंबे लागलेले आहे, म्हणजे किंवा प्लॉट बनवलेलं घर असेल, जबरदस्त, अर्ध्या गुंठ्यामध्ये, अर्ध्या फ्लॅट गुंठ्यामध्ये असेल तुमचा. फ्लॅट असेल. आणि काय काय होतं माहिती का, माणसं हे जुने घर आणि हे जागा का विकतो माहिती का? की आता घर आपल्याला पुरत नाही, आपल्याकडे 2 होते, आपण 3 झाले, 4 झाले, जागा पुरत नाही, आणि तो विकूनच आपण एक नवीन घर घेणार आहे. ओके, इकडं विकायचा पण बंदोबस्त आहे आणि खरेदी करायचा पण बंदोबस्त आहे, पण बनवायचं पण आहे. बनवायचं नवीन नवीन मध्ये. आता आपण सुरुवात करू या 7,20,000च्या रो हाऊसनी. आता शाहीद भाऊ तुम्हाला पहिला हे सांगणार की मेन मेन जे आहे, मेन काय आहे शाहीद भाऊ? मेन जे आहे, मेन म्हणजे जी महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जागा. बिलकुल, बघा शाहीद भाऊनी बरोबर फिरवलं. जागा खरेदी करावी हा, लागणार आहे. एक मिनिट, अहो मंडळी थांबा. शाहीद भाऊ काय राव, मी विसरून गेलो माझा नंबर द्यायला. लोक म्हणणार हे तर म्हणतो विकायचं आमचं घर, जागा विकायची आहे, ते लोक तुम्हाला उगीच मेसेज करत राहणार. माझा नंबर घ्या, 9028750499. लक्षामध्ये ठेवा, हे व्हॉट्सअपचा नंबर आहे. परत एकदा सांगतो, 90287504, हे व्हॉट्सअपचा नंबर. जुनं घर, फ्लॅट किंवा प्लॉट, जागा विकायची असेल, पुण्यामध्ये असू द्या, अहो महाराष्ट्रामध्ये असू द्या, काही वांधा नाही. अहो झटपट आपण काय करणार, ही जाहिरात करणार आणि लोकांपर्यंत, हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मंडळी, थोडस ऑफिस मध्ये लोक बसलेले, चर्चा चालू आहे त्यांची पण, तर माफ करा, पण मी ही जी माहिती देणार आहे ना शाहीद भाऊ, ही खूप अर्जंट माहिती. शाहीद भाऊ सांगा, ह्या प्लॉट बद्दल सांगा, म्हणजे कसं काय ह्या प्लॉटवर आपण निर्माण करू शकतो. पहिले तर गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे जे लोकेशन आहे, हे आपल्याकडे पुणे नगर रोड, शिक्रापूर हद्दीमध्ये, हायवे पासून एक मिनिट 1 शाहीद भाऊ, किलोमीटर. हा 1 किलोमीटर आहे. पण मेन मुद्दा माहितीये का, मेट्रो धावणार आहे तिकडून, शिरूर पर्यंत मेट्रो गेलेली. कमी नका आका, संपूर्ण बघा, माहिती द्या शाहीद भाऊ. तर आपलं जे आहे ते पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे, आणि हायवे पासून 1 किलोमीटरवर 5,30,000 रुपये 1,000 स्क्वेअर फूटचा रेट आहे.
आणि हायवे पासून 3 किलोमीटरवर 4,30,000चा रेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% डाऊन पेमेंट करण्याचं आहे, 50% आहे EMI वर तुम्हाला भेटणार आहे. आणि त्यानंतर 7,20,000 मध्ये तुमचा एक 1 BHK तुम्हाला 450 स्क्वेअर फूटचा बनवून देणार आहे. कॅल्क्युलेटर घ्या हातामध्ये. माझे शब्द किंवा शाहीर भाऊचे शब्द खोटे वाटत असन, खोटा बोलण्याच्या अगोदर कॅल्क्युलेटर हातामध्ये घ्यायला पाहिजे तुम्ही. घ्या कॅल्क्युलेटर. आणि कसं काय कॅल्क्युलेटर करायचं जरा बोला त्यांना. किती स्क्वेअर फूट बांधकाम करायचं आहे त्याला 1,600 रुपयाने गुणाकार करा. जे बी रक्कम येणार आहे ते तुमची कंस्ट्रक्शन रक्कम असणार आहे. आणि वरती थोडं ठेवा. बघा 7,20,000 म्हटलं ना मी, तर कमीत कमी बघा तुम्हाला अजून चांगलं बघा. लग्न एकदा कॉलम होतं. सोडायचे आहे. हा, नाही नाही शाहीद भाऊ थांबा ना. लग्न एकदा होतो, घर पण आयुष्यामध्ये एकदा होतं. पण जोपर्यंत मनाची जी शांती होणार नाही तोपर्यंत तो घर बांधलेला दिसणार नाही. तर तुम्ही 10 लाख ठेवा साईडला. जास्त होणार नाही खर्च. 15 लाखामध्येच आपलं घर होणार आहे. जे एक मित्र गुंठा जागेसर. एक गुंठा जागे सकट. विचार करा, जे मित्रांनी सांगितलं, जे नातेवाईकांनी सांगितलं की 25 लाखामध्ये आम्ही हे घर बनवलं, तर त्यांच्यापेक्षा पण कमी रेट मध्ये नुसतं 15 लाखामध्ये मस्त बढिया. अहो 1 BHK नाही, 15 लाखामध्ये डायरेक्टली 2 BHK करू शकतात. फरक काय आहे त्याच्यामध्ये? फक्त भिंतच घालायची, एक बेडरूम आणि एक टॉयलेट बाथरूम. 2 निघत असेल तर 2 पण करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. बरोबर ना शाहीद भाऊ? आपल्या डिझाईनवर आहे, पाहिजे हा. तशी आपण डिझाईन तयार करू शकतो. त्यामुळं कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, पैशासाठी बी, जागेसाठी पण आणि कंस्ट्रक्शन साठी पण. बिलकुल. आपण जी FD वगैरे ठेवलेली आहे, ती घरासाठी मोडली तर काय प्रॉब्लेम काय? आणि 1 BHK पण बनवलं आणि आजच्या घडीमध्ये बनवलं तर 1600चा रेट चालू आहे त्याच्यामध्ये. तुम्ही बनवणार, माझा व्हिडिओ भेटणार 3-4 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस वेगळा रेट असणार आहे. त्यावेळेस हा जो 5 जागाच लाख नसणार आहे, 5,30,000 वाला प्लॉट थोडी असणार आहे. आज कंडिशन EMI वर थोडी असणार आहे. EMI वर थोडी असणार आहे. मंडळी, शाहीद भाऊचा नंबर घ्या. 7058666363. ज्या लोकांना ही प्रॉपर्टी घर बनवायचं असेल, पुण्यापासून 30-35 किलोमीटर पुणे नगर रोडवर असू दे किंवा पुणे सोलापूर रोडवर, तर त्या लोकांनी 100% माझ्या व्हॉट्सअप नंबरवर SMS करा, हाय करा. तुमचे काही प्रश्न असतील ते पण विचारा, तुमच्या प्रश्नांना उत्तर भेटतील. बिलकुल. आणि मंडळी, आम्ही जे बोलतो, जे सांगतो, सत्तेला प्रूफची गरज पडत नाही. जो माणूस खोटा असतो तो प्रूफ करत असतो. पण आम्ही जे बोलतो ते सत्यच आहे. कॅल्क्युलेटर तुमच्या समोर आहे. 1600 450 ला 550 करायचे, 650 करायचे, तुमची मर्जी. तुमची मर्जी. हा. आणि आजकाल जे बिल्डर लोक बनवतात 2 BHK 400 ह्याच्यामध्ये देऊन टाकतात, 450 ह्याच्यामध्ये देऊन टाकतात. तर आपण काय करू राहिलेलं? आपण आपल्या हिशोबामध्ये आपल्याला छोटस रूम मोकळी जागा पाहिजे भेटते आपल्याला, आणि बाकीची गार्डन करू शकतो, मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड करू हा. शकतो, काही हरकत नाही. अहो 15 लाखामध्ये 1 गुंठा पण जागा भेटू राहिलेली आहे आणि 450चा बांधकाम पण भेटू राहिलेले आहे. बाकीचं पार्किंग वगैरे. फक्त एवढे की कासारी फाट्याचा लोकेशन आपल्याला भेटू राहिलेले. कासारी फाट्याचा पुण्यापासून लोकेशन 35 किलोमीटर 35 किलोमीटर पुण्यापासून बघायला बस गेलं. आहे, मनपाची बस येते, हम्म. बसची सेवा आहे, बिलकुल ST आहे. बिलकुल बाकी ट्रान्सपोर्ट तर येणे जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. बिलकुल. आणि प्लॉट मध्ये काय सुविधा आहे? प्लॉट मध्ये तुम्हाला तुमच्या जे प्लॉट असणार आहे त्याला 4 खांब लावून दिले जाणार आहे. पाण्याचं कनेक्शन तुम्हाला प्लॉटवर सार्वजनिक बोरवेल आणि लाईटीचं कनेक्शन तुम्हाला भेटणार आहे. सोबत रस्ता तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळं त्यासोबत खरेदी खत, 7/12 संमतीपत्र, झोन सर्टिफिकेट असू दे, सर्च रिपोर्ट असू दे, सर्व गोष्टी तुम्हाला कायदेशीररित्या करून दिल्या जाते. बिलकुल. आणि 18 फुटी रस्ता आहे. झोन सर्टिफिकेट म्हटले, संमतीपत्र हायवेच्या पण जवळ आहे. हायवेच्या जवळ आहे. संमतीपत्र बोलले ते. संमतीपत्र का? की तुम्ही 40 वर्षानंतर पण तुम्ही आरामशीर कोणाला पण विकू शकता तुमचं घर. बरोबर ना? आणि बघायला गेलं तर ड्रेनेज लाईन सुद्धा दिलेली आहे. तर काहीच काळजी नाही. बघा, काही लोक म्हणतात की लांब आहे वगैरे वगैरे, पण एक दिवस इथंच आपल्याला हाच प्लॉट 20-20 लाखाच्या पुढं, 30 लाखाच्या पुढं आपल्याला खरेदी करायला लागणार आहे.
हे जमलं. लक्षामध्ये ठेवा. पण आज संधी आहे आपल्याकडं. आम्ही पण तुमच्यापर्यंत आलेलो बिलकुल. आहोत तर आणि- संधी सोडू नका. बिलकुल. आणि बुकिंगसाठी फक्त 10,000 रुपये आपल्याला खर्च करायचा. आपलं ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरोडा, नागपूरचा. तुम्ही या परिसरामध्ये असाल तर आपली गाडी जाती डायरेक्टली, रोजची गाडी जाती. तर तुम्ही गाडीमध्ये बसा, ते प्लॉट बघा, ताईंना आणा, दादांना आणा, माईला आणा, सगळं मामांना पण आणा संगत मध्ये. आपला एकदा तुम्ही जाऊन बघा ते प्लॉट आवडले तर 10,000 रुपये तुम्ही टोकन अमाऊंट द्या आणि प्लॉट बुक करा. आणि खरेदी खत आपल्या होणारच आहे 11 लोकांमध्ये. टेन्शन नाही त्याच्यामध्ये, एवढं सोपं आहे. ओके. व्हिडिओ आणि माहिती कशी काय वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. भेटू आपण शाहीद भाऊ. चालेल. ओके. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.